नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण शनी परिवर्तनाचा, शनी पालटाचा जो भाग पाहणार आहोत. त्यातली पुढची रास, आजची रास मकर रास. या राशीची शनी 37 संपतीये. तर मेष राशीला 37 सुरू होते, धनु राशीला 4था, सिंह राशीला 8वा आणि मेष राशीला 12वा शनी येतो. याचाच अर्थ धनु आणि सिंह आणि मेष या राशीला शनी अनिष्ट आहे. मेष राशीला 7.5 वर्ष, मीन राशीला 5 वर्ष, तर मकर हे जे आहे कुंभ राशीला 2.5 वर्ष शनी 7.5 आहे. परत पहा, मेष राशीला 7.5 वर्ष, मीन राशीला 5 वर्ष आणि कुंभ राशीला शेवटचा टप्पा त्यांचा आहे 2.5 वर्ष. आज आपण मकर राशीला कोणत्या बाबी अनुकूल आहेत, कोणत्या बाबी जमेचे आहेत आणि मकर राशीला कोणते घटक हे प्रतिकूल आहेत, ऋणेच्या बाजू आहेत, या विषयावरती आपण विश्लेषण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण आमचं ज्योतिष तारांकित चॅनेल पहिल्यांदाच आपण पाहत असाल तर सबस्क्राईब करायचं, जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे आपण करावं. चला तर पाहूया आज आपण मकर राशीचे जे अनुकूल घटक कोणते आहेत, जेणेकरून शनी 7.5च्या काळात किंवा शनी अनिष्ट असला तरी कोणत्याही बाबीने या घाबरून न जाता न्यायानं, नैतिकतेने, सचोटीने, काळ, काम, वेग हे सांभाळून सर्व कर्म जर केलं तर कर्मदाता, दंडनायक असे जे शनी महाराज निश्चित ते आपल्यावरती कृपा दृष्टी ठेवतील. चला तर पाहूया मकर राशीच्या जमेच्या बाजू कोणत्या असणार. तर एकंदरीत आपल्या भावंडांच्या बरोबरचे काही संपर्क, संबंध जर तुटलेले, ताणलेले असतील तर ते या 2.5 वर्षाच्या काळामध्ये निश्चित ते सुधारतील. त्यात मोठ्या प्रमाणावरती आपल्याला सुधारणा झाल्याची, दिलासा मिळाल्याचे दिसेल. त्याचप्रमाणे आपल्या नेहमीच्या कार्यातून, आपल्या प्रवासाच्या मार्गातून आपण जर आपलं कर्म करत असाल, नोकरी व्यवसाय करत असाल, तर ह्या येण्या जाण्याच्या मार्गातून काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतील, सहज सुटतील, काही मार्ग सापडतील. तर काहींच्या बाबतीत त्यांच्या जनसंपर्काच्या माध्यमातून, स्वतःच्या शैलीच्या माध्यमातून, स्वतःच्या कलेच्या संदर्भातून काही त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. विशेषत्वे करून ज्या व्यक्ती समाजकारणात आहेत, राजकारणात आहेत, त्यांना ह्या जनसंपर्काच्या माध्यमातून अतिशय मोठा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात ज्या व्यक्ती कार्य करत आहेत त्यांनाही या 2.5 वर्षाच्या कालखंडात मोठ्या प्रमाणावरती फायदा होणार आहे. ज्या व्यक्तीचा चरितार्थ थोडक्यात कागदपत्रांवरती मोठ्या प्रमाणावरती अवलंबून आहे, कागदपत्र तयार करणे, कागदपत्रांची देवाणघेवाण करणे, कागदपत्रांचे जे आहेत ते सतत संपर्क येतोय, अशा ह्या सगळ्या व्यक्तींना हा 2.5 वर्षाचा कालखंड एकंदरीतच अतिशय उत्तम जाणार आहे. तेव्हा ह्या झाल्या मकर राशीच्या जमेच्या बाजू. तर आता पण कोणत्या बाबी अशा आहेत की मकर राशीच्या व्यक्तींना या घटकाच्या माध्यमातून, ह्या बाबींच्या संदर्भात अतिशय काळजी घेऊन काम करण्याची प्राधान्याने गरज आहे. कोणती गोष्ट जी आहे मी सांगतोय आत्ताच्या बाबी, त्यावरती संयम, सहनशीलता
आणि वेळ येऊनच निर्णय घ्यायचा आहे, आपलं मत द्यायचं आहे. व्यक्त होताना तत्पूर्वी सगळं शहानिशा करूनच आपण स्वतः त्या बाबी व्यक्त करण्याच्या भानगडीत पडायचे. तर मुख्यत्वे करून ज्या व्यक्ती शिक्षण क्षेत्रात आहे, शिक्षणाच्या संदर्भात आहेत, अशा या सर्व लोकांनी, सगळ्या या जातकांनी, ज्या व्यक्ती कलेच्या क्षेत्रात आपला चरितार्थाचा भाग चालवत आहेत, ज्या व्यक्ती खेळाडू आहेत, साहित्याच्या क्षेत्रात आहेत, त्याचप्रमाणे ज्या काही व्यक्ती आहेत ते प्रिंटिंगच्या संदर्भात आहेत, कागदाच्या संदर्भात आहेत, अशा या व्यक्तींनी जे आहे प्रत्येक बाब तपासून काळजी घेऊन आणि ते काम करत असताना प्रत्येक बाब जी आहे ती तावून सुलभून आणि मगच त्यावरती विचार करण्याची, काम करण्याची आणि व्यक्त होण्याची थोडक्यात गरज आहे. तर काही वेळेस या मकर राशीच्या व्यक्तींना दूरच्या प्रवासातून, मग ते दूरचे प्रवास शिक्षणाच्या संदर्भात असतील, नोकरीच्या संदर्भात असतील, व्यवसायाच्या संदर्भात असतील, काही काही वेळेला तीर्थयात्रेच्या संदर्भातील दूरचे प्रवास असतील, तर ह्या दूरच्या प्रवासातून त्यांनी काळजी घेण्याची जी आहे ती अधिक गरज भासणार आहे. आध्यात्मिक प्रगती होण्याच्या दृष्टीने जो मोठा संकल्प ज्यांनी केलेला होता त्या संकल्पापासून थोडासा जरा त्यांना विलंब होण्याचा हा संभव दिसतोय. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती फॉरेन टूरसाठी, मग नोकरीच्या कारणास्तव, व्यवसायाच्या कारणास्तव, व्यापाराच्या कारणास्तव, अन्य कोणत्याही कारणाच्या दृष्टीने जर परदेशवारी करण्याच्या आपण विचारत असाल तर ह्या परदेशवारीतून जास्त काही निष्पन्न होण्याची शक्यता कमी आहे. जास्त प्रमाणात आपल्याला यातून मनस्तापच होण्याची अधिक शक्यता असते आणि शक्यतो या कालखंडात आपण दूरचे प्रवास, परदेश गमनाचे आपण शक्यतो प्रोलॉंग करावेत, पुढे ढकलावेत. त्याचप्रमाणे या 2.5 वर्षाच्या कालखंडात व्यवसायात आपल्याला वर्किंग कॅपिटल म्हणून जे काही आपण कर्ज काढलेलं होतं त्या कर्जाच्या माध्यमातून आपल्याला त्रासदायक असं वातावरण तयार होईल. त्याचप्रमाणे आपण अनेक बाबी हँडल करून नुकसानीचा जो भाग होता किंवा तोट्याचा भाग जो होता भरून काढण्याच्या दृष्टीने आपण जी काही मेहनत, जे काही अपार घेत होता त्या मेहनतीला ह्या 2.5 वर्षाच्या कालखंडात थोडासा ब्रेक लागेल. तुमच्या सगळं मनासारखं होईल अशातला निश्चित भाग राहणार नाही. त्याचप्रमाणे तब्येतीच्या संदर्भातून आपल्या हातांची काळजी घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नेत्रविकाराच्या संदर्भात, डोळ्यांच्या आरोग्याच्या संदर्भात आरोग्य तक्रारी वाढण्याची अधिक संभावना आहे. त्यानुसारच आपण ह्या 2.5 वर्षाच्या कालखंडात एकंदरीतच आपण कोणत्याही क्षेत्रात असाल, मग शेतकरी असाल, व्यापारी असाल, कारखानदार असाल, विद्यार्थी वर्ग असेल, नोकरदार असेल, ह्या ज्या मी काही बाबी सांगितलेल्या आहेत जमेच्या बाबी, त्या जमेच्या बाबीतून योग्य तो बोध घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे ज्या बाबी प्रतिकूल आहेत आपल्याला, ज्या घटकांपासून आपल्याला सावध राहायची, काळजी घेण्याची जी गरज आहे अशी व्यक्त केलेली आहे, त्या घटकांचा विचार करून ते करत असताना आपण घाबरून न जाता त्यावरती काळजी करून निर्णय घेण्याची फक्त गरज आहे. आपण आज मकर या राशीच्या संदर्भात, शनी 7.5 संदर्भात, शनी महाराज जे मेन राशीत प्रवेश करते झालेत, पूर्वभाद्रपदा नक्षत्र चरण 4 हा जो बदल झालेला आहे शनी परिवर्तनाचा, त्या माध्यमातून आज आपण मकर राशीचं
जे आहे ते शनी पालेटाचे मुद्दे पाहिले, अनुकूल बाबी, प्रतिकूल बाबी या घटकावरती विश्लेषण पाहिले. आपण आमचं हे ज्योतिष तारांकित हे चॅनेल लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओच्या वेळी भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.